विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवलंय, की फॉर्म्युले नुसते पाठ करायचे नाहीयेत. ते समजून घ्यायचंय. त्यातल्या टर्म्स तुम्हाला कळायला पाहिजेत. युनिट कन्व्हर्जन पण जमलं पाहिजे. पण त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण सगळे व्हिडिओ फ्री प्रोव्हाईड केलेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. रोटेशनल डायनामिक्स या पहिल्या टॉपिकचे. विथ लॉग कॅल्क्युलेशन. मग तुम्ही ते पहिले 10 व्हिडिओ बघितले नसतील तर पहिला बघा. डायरेक्टली तुम्ही पार्ट 2 ला कसं बघू शकताय? पार्ट 1 पहिला बघितला पाहिजे. ओके. आणि आम्ही त्यात 15 ते 20 फॉर्म्युले तुमच्याकडून करून घेतलेत. ओके. मग या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे? सांगतो. पुन्हा तेच प्लॅन असणार आहे आपला, की आपला प्लॅन असा आहे, की फिजिक्समध्ये टोटल 25 लॉज आहेत. ओके. आणि या प्रत्येक लॉ साठी एक फॉर्म्युला आहे. मग आज ते तुम्हाला सगळं कव्हर करायचं आहे. मग मी तुम्हाला सांगतो, मी पहिला एक फॉर्म्युला आहे तसं लिहितोय बरं का. बघा, डीएल बाय डीटी दॅट इक्वल्स टू टॉर्क. आणि जर टॉर्क ऍबसेंट असेल तर त्याची व्हॅल्यू 0 येणार. आणि याचा अर्थ यल चं डेरिव्हेटिव्ह 0 जर असेल तर यल कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे काय सांगतो. जर टॉर्क प्रेझेंट नसेल तर अँग्युलर मोमेंटम ही कॉन्स्टंट असते. हे शब्दात लिहायचंय आता. इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. पहिल्या व्हिडिओमध्ये मी लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला शिकवलाय मास इंटू व्हेलॉसिटी. आणि मी त्यांना तुम्हाला असं शिकवलंय अनालॉगस क्वांटिटी. आठवा, मासला आय आणि व्ही ला ओमेगा. म्हणजे जर अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा कॉन्स्टंट असेल, जर एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल, यल जर कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ फॉर्म्युला तयार होणार I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2. मग चला तुम्ही आता पटकन काय करायचंय, की आपल्या YouTube चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सगळे लॉ आहेत. त्यातला पहिला लॉ जो आहे, पहिल्या टॉपिक मधला पहिला लॉ, एकच लॉ आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याचं प्रूफ बघायचं. सांगू तुम्हाला, एल बार इक्वल्स टू आर बार क्रॉस पी बार आहे आणि त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचंय. डेरिव्हेटिव्ह काढायचं लक्षात घ्या. यू इंटू व्ही रूल. म्हणजे पहिली टर्म तशीच दुसरा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. एवढं सिंपल आहे ते. पण तो व्हिडिओ बघितला पाहिजे. मग चला पहिला फॉर्म्युला क्लिअर. कोणता लॉ? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. थांबा. आता मी काय ओळीनं जाणार नाहीये. मी आता पट फॉर्म्युले सगळे देत जाणार आहे. Energy radiated per unit time per unit area is directly proportional to 4 power of absolute temperature. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. हे परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला याच्यावर 4 ते 5 सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत. ओके. लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हा पण लॉ आहे. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. अरे किती सिंपल स्टेटमेंट आहेत ना, सांगा बघू. हा आहे क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इज इक्वल्स टू 0. क्रिचॉफ्स लॉ ऑफ करंट आहे. क्रिचॉफ्स करंट लॉ आहे म्हणूया आपण. मग अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप प्लस अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ इज ऑलवेज इक्वल्स टू 0 इन अ क्लोज लूप. प्रत्येक लॉ साठी ना फॉर्म्युला आहे, त्याच्यावर न्यूमेरिकल आहेत, लक्षात घ्या. बघा अजून काय सांगतो. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर बिटवीन टू एरिया पॅरलल टू द लेयर म्हणूया आपण. आणि वेलोसिटी ग्रेडियंट. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, रेडियस आणि वेलोसिटी. स्टोक्स लॉ हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी आहे, लक्षात घ्या. किती फॉर्म्युले आहेत, किती फॉर्म्युले आहेत. प्रेशर इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड. पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. जर कुठल्या न्यूमेरिकल मध्ये तुम्ही प्रेशर डिफरन्स हे शब्द ऐकले, एक्सेस प्रेशर हे शब्द जर ऐकले, तर प्रेशर डिफरन्स एक्सेस प्रेशरचा ड्रॉप साठी फॉर्म्युला असतो 2T अपॉन आर. 2T अपॉन आर. आणि बबल साठी असतो 4T अपॉन आर. हा आहे लॅपलास लॉ. कोणता लॉ आहे हा? लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. EMF induced is directly proportional to rate of change of flux. कोणता लॉ आहे? फॅराडेज लॉ आहे. पण फर्स्ट लॉ काय सांगतो, की व्हेनेवर देयर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल देन ईएमएफ इज इंड्युस्ड. म्हणजे पहिला लॉ काय सांगतो माहितीये का, की फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ इंड्यूस होतोय. हा दुसरा लॉ आहे, तो काय सांगतोय, की जेवढा फ्लक्स जास्त चेंज होईल तेवढा जास्त ईएमएफ इंड्यूस होणार. मी तर तुम्हाला 25 लॉ बोललो होतो. जर तुम्हाला आता 5 लॉ लिहून दाखवतो, की 1 अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. हे दोघं जर कॉन्स्टंट असतील तर
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. हे दोघं जर कॉन्स्टंट असतील तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. हे दोघं कॉन्स्टंट असतील तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. 3 लॉ आहेत इथं. पिरियॉडिक टाइमचे 2 लॉ आहेत. म्हणजे बघा, जर जी कॉन्स्टंट असेल तर पिरियॉडिक टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. जर एल कॉन्स्टंट असेल तर पिरियॉडिक टाइम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 3 2 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 लॉ. मी तुम्हाला 25 लॉचं टार्गेट देतोय. आपले झालेत 15च लॉ. मी कुठला राहिलाय? पहिल्यातलं झालं का? दुसऱ्यातलं झालं का? तुम्हाला सांगतो लॉज मध्ये मग सांगू का? आहे ना आपल्याकडे सांगतो ना. बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स tangent of the polarizing angle is equals to refractive index of the refracting medium. ब्रूस्टर्स लॉ. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पोलरायझिंग पॉवर. पहिल्या पोलरायझर पास झाले की इंटेन्सिटी ऑफ द लाईट हाफ होते. दुसऱ्या पोलरायझर पास झाले की ती कॉस स्क्वेअर थीटानं मल्टिप्लाय करावं लागतं. हा कोणता लॉ आहे? मॅलस लॉ आहे म्हणूया आपण. ओके, मॅलस लॉ किंवा मालूज लॉ म्हणतात काही जण त्याला. मॅलस लॉ म्हणूया आपण. 16-17 झाले म्हणूया आपण. मग आता काय होतंय की एका दमात मला सगळंच पण आठवत नाहीये. मग ऑप्टिक्स मध्ये मॅलस लॉ आहे, ब्रूस्टर्स लॉ आहे. त्याच्यानंतर अजून कोणता लॉ आहे का रे बाळांनो? डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस आहे. त्याला मी लॉच्या अंडर कन्सिडर करणार नाहीये. पण आता तुम्ही एक काम करा. मला आता मी असं काही लिहून प्री प्लॅन काय दिलेलं नाहीये. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ घेतला. लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. 15, 16, 17 आणि 18 झाले म्हणूया आपण. आहा, आहा, सापडलं, सापडलं लक्षात घ्या. मायनस dn बाय dt इज प्रपोर्शनल टू n नॉट. ओके. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिसइंटिग्रेशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट म्हणूया आपण. हा हे डीके लॉ. ह्याचं जरा चेंज करा बरं का, नोटेशन तिथले बघा. हा डीके लॉ आहे. म्हणजे असं मला पण आता 18, 19, 20 लॉ कळाले बरं का, लक्षात घ्या. गडबडीत आठवत नाही सगळंच. मला पण आठवत नाहीये, लक्षात घ्या. थांबा 1 मिनिट. अरे इथं पण 3 लॉ आहेत ना. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, लेन्स लॉ पण आहे की तिथं, लक्षात घ्या की हा इथं मायनस साइन आलं की लेन्स लॉ. 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ओके. 18 19 20 झाले, लक्षात घ्या. पुष्कळ झाले, पुष्कळ झालेले आहेत. मग आता एखाद दुसरा लॉ राहिला असेल ज्यात फॉर्म्युला नसू शकतोय, त्यामुळे मला आठवत नाही, कदाचित असं पण होईल म्हणूया आपण. पण 5 लॉ असतील तर त्याची नावं पण लिहा. आणि मला या प्रत्येकाचे फॉर्म्युले पाहिजेत आणि प्रत्येकाचं प्रूफ पाहिजे जिथं असेल तिथं. प्रत्येकाचं काय हवंय मला? प्रूफ. अरे मॅग्नेटिक मटेरियल क्युरीज लॉ म्हणूया आपण. क्युरीज लॉ. असंच एक 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 आठवत चाल. अरे मॅग्नेटिझम, बायोट सावर्ट लॉ. ओके. बायोट सावर्ट लॉ. इलेक्ट्रोस्टॅटिक, गॉस थेरम आहे. चला त्याला मी गॉस लॉच म्हणतो, लक्षात घ्या. हळू, हळू, हळू सगळंच आठवायला लागले म्हणूया आपण. मग जेवढे फॉर्म्युले तेवढे करायचे. 8-9 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 8-9 मिनिटाचा व्हिडिओ पार्ट 2. पण हे तुमचे फॉर्म्युले क्लिअर होणार. तुमचं काम काय सांगतो, लक्ष द्या आणि व्यवस्थित. हा क्रिचॉफ्स करंट लॉ न्यूमेरिकल आहे. एक लाईन दिली आणि इनकमिंग आउटगोइंग करंट दिलं. सगळ्यात सोपं न्यूमेरिकल आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल आहे. स्टोक्स लॉ तिथंच दिलंय. पास्कल लॅपलास लॉ स्पेरिकल मेम्ब्रेन तिथंच न्यूमेरिकल आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. ह्याचे 4-5 न्यूमेरिकल्स आहेत. ह्याचा एक न्यूमेरिकल पुस्तकात सॉल्व्ड आहे. ह्याचे पण प्रॉब्लेम आहेत. ह्याचं आहेतच प्रॉब्लेम आणि सिंपल पेंडुलमचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेलेच आहेत. हे लक्षात घ्या. अरे, अरे, अरे. अरे फर्स्ट लॉ, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण आहे. मग झाले जवळ आता झाले भरपूर, सारखं मोजत बसायला नको. आता लक्षात घ्या. प्रत्येकाचे फॉर्म्युले करा. कॉन्फिडन्स आणा. पुढचा व्हिडिओ पण मी देणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय मोठी, की फिजिक्सचे आपण पार्ट 1 टू पार्ट 5 पर्यंत तुम्हाला जे व्हिडिओ प्रोव्हाइड केले त्यात थिअरी आहे. हे फॉर्म्युला रिव्हिजनचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला सगळे लॉज बघायचे आहेत. सगळे डिस्टिंग्विश मी एकाच व्हिडिओत दिलेत. डिस्टिंग्विश इन फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल्स विथ सोल्युशन दिले. सगळ्या डेफिनेशन कुठल्या करायच्या ते तुम्हाला मी अगोदर 2-3 वर्षापासून दरवर्षी देत आलोय. पण या वर्षी या 5 व्हिडिओमध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. आणि एवढं करून आता आपण जेव्हा फॉर्म्युला घेतोय तेव्हा फिजिक्सची भीती राहणार नाही, लक्षात ठेवायचं.
ऑल द बेस्ट.